नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज माझा मूड झालेला आहे, म्हणजे घरच्यांचा मूड झालेला आहे की मस्त काहीतरी चटपटीत खायचं. तर आपण आज घरच्या घरी समोसे बनवणार आहे. तर त्यासाठी मी हे 2 कप मैदा घेणार आहे. तर हा 1 कप घेतलेला आहे, नंतर हा एक आणखी दुसरा कप घेतलेला आहे. तर आपण सगळ्यात अगोदर याचं पीठ मळून घेणार आहेत मैद्याचं. तर त्यासाठी ही 2 कप मैदा घेतला आहे आणि हा ओवा आहे, 1 चमचा ओवा आहे. आणि आपण याच्यामध्ये आता तूप टाकणार आहेत. साजूक तूप टाकायचं आहे, चांगलं 2 चमचे टाकायचं आहे आपल्याला. एकदम छान असं आपलं ओलसर झाला पाहिजे मैदा पूर्ण. तर अशा पद्धतीनं आपण हे तूप टाकलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहेत, थोडंसं एकदम पाव चमचा मीठ टाकणार आहे. तर हे पूर्ण साहित्य आता अगोदर पाणी टाकायच्या अगोदर हातानेच पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे मी. पूर्ण असं चोळून एकदम असं रवाळ झालं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस चुरतो त्यावेळेस पूर्ण झाल्यानंतर असा मुटका झाला पाहिजे त्याचा. तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण हे चोळून घेऊ. तर हे अशा पद्धतीनं बघा, एकदम जवळून दाखवते तुम्हाला. पूर्ण असं रवाळ झालेलं आहे हे पीठ. तर हे असं एकदम असं केल्यानंतर एकदम मुटका होतो. तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण तूप चोळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं आपण पाणी टाकणार आहे आणि घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे. तर आपण अर्धा कप फक्त पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीनं आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीनं. आणि हे छान असं मळून घेऊ, एकदम घट्ट गोळा. तर हे अशा पद्धतीनं आपला घट्ट एकदम असा गोळा मळून झालेला आहे. हे जरी तुम्हाला असं एकदम मऊ दिसत नसलं तरी पण हे असं घट्टच ठेवायचं. आणि एखादा ओलं फडकं करून वरती टाका किंवा झाकून याला एक 15-20 मिनिट आपण ठेवू. तोपर्यंत ह्याचं जे स्टफिंग आहे समोस्याचं त्याची तयारी करू आपण. ते हे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बटाट्याची आपल्याला भाजी करायची आहे स्टफिंगसाठी. तर बटाटे आपले बॉईल होते, कुकरमध्ये लावलेले आहेत. आणि ते मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6. आल्याचा 1 इंच तुकडा आहे आणि 1 देठी लसणाची आहे. ते तिन्ही मी मिक्सरमध्ये वाटून घेते जाडसर. हे मध्यम आकाराचे आपण हे घेतलेले आहेत बटाटे, उकडून घेतलेले आहेत. आता साल काढून घेते याची. तर हे बटाट्याचे आपण साल काढून घेतलेले आहेत. आणि दुसरा आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं हे जाडसर वाटून केले. आणि नंतर कोथिंबीर भरपूर अशी धुवून कट करून घेतली. कढीपत्ता एकदम फ्रेश आणि एक उभा कट करून घेतलेला कांदा आहे. आणि थोडेसे हे आपण वाटाणे टाकणार आहे भिजवलेले. तर सगळ्यात अगोदर आपण हे बटाटे आहेत ते असं फोडी करून घ्यायच्या नाहीत. तर असं हातानेच फक्त याला कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला, तर आपली भाजी छान होते. तर असं कुस्करून घेते. तुम्ही म्हणायचे कशाला? तर 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी एकदम चांगली आपली तडकू द्यायची आहे, तरच छान लागतं आहे आपला हा मोहरी छान एकदम तडकल्यानंतर जिरे टाकायचे आहेत. अर्धा चमचा जिरे टाकायचे. आणि नंतर लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. तर कांदा आपल्याला जास्त एकदम कुक करायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिट फक्त आपल्याला नरम करून घ्यायचं. हे अशा प्रकारे आपला कांदा थोडासा नरम झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे.
त्याच्यानंतर हळद टाकायचं आहे. एकदम झणझणीत आपण असे बनवणार आहे, त्याच्यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. ते हळद छान हे झाल्यानंतर आपण जे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं हे जाडसर वाटण केलं होतं ते टाकून घेणार आहे. ते पण छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे थोडेसे वाटाणे आहेत ते पण टाकणार आहे. त्याला 1 मिनिटभर आपण परतून देणार आहे. तर हे बटाट्याच्या आपण ह्या फोडी केलेल्या आहेत ह्या पूर्ण टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. ह्या भाजीला जास्त तेल टाकायचं नाही, कारण समोस्यामध्ये तेल असतं, त्याच्यामुळे ही भाजी थोडीशी कोरडी ठेवली तरी पण चालतं, कारण आपण याचा उपयोग फक्त स्टफिंगसाठीच करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आता आपण याच्यात मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी, कारण कोथिंबीरमुळे एकदम चव एकदम अप्रतिम होते. त्याच्यामुळे आपल्याला कोथिंबीरचा वापर हात आखडून करायचा नाही, भरपूर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. तर हे आपली आता समोस्याची भाजी तयार झालेली आहे. तर समोसे आता लाटायला घेते मी. ते आपलं बाकीची तयारी केलीपर्यंत आपलं हे पीठ पण छान मुरलेलं आहे. तर आपण याला परत एकदा छान असं मळून घेणार आहे. छान मऊ करून घेतलं आहे आता. तर आपण हे लाटून घेऊ अगोदर. तर हा एक गोळा घेऊन आपले लाटून घ्यायचा आहे. अंडाकृती आकारामध्ये आपल्याला ह्याला लाटायचं आहे. इकडं तेल पण गरम करायला ठेवलं. तर छान एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे अशा प्रकारे आपण हे अंडाकृती बघा, असं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, हे अशा पद्धतीनं आपण हे लाटून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे 2 समोसे करायचे आहेत आपल्याला. तर हे कट केलेला हा एक भाग घ्यायचा आहे आणि छान ह्याच्या कडेला पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे चिटकलं जाईल. तर हे अशा पद्धतीनं हे पूर्ण आपल्याला सील करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला आता भाजी भरायची आहे. तर मस्त आता याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची आहे आपल्याला. छोटे मोठे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही समोसे करून घ्या. आणि हे दोन्ही पण आता आपल्याला हे कड पूर्ण चिटकवून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीनं. तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण अगोदर सगळे समोसे मी करून घेणार आहे, लगेच तळायचे नाही, करून घेते आणि मग नंतर तळू आपण. तर हे आता दुसरा राहिलेला, याला पण आपण हे पूर्ण पाणी लावून घेणार आहे. असा कोन बनवून घ्यायचा. तर बघू सगळं झाल्यानंतर बघू आपण आता. तर इकडं आपलं तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण आता तळून घेऊ समोसे. जरा खोलगट घ्यायची आपल्याला, त्याच्यामुळे छान एकदम असं तळले जातात. उथळ घेतल्यानंतर तेल पण जास्त लागतं आणि पूर्ण समोसे बुडले जात नाहीत. बघा हे कसे असे छान असे बबल्स यायला चालू झालेले. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण समोसे आता करून घेणार आहे. पद्धतीनं आपण पूर्ण समोसे एकदम बघा किती खमंग असे
तळून घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. त्याच्या अगोदर हे आपण हिरवी मिरची आपण तळून घेणार आहे. ते छान आपली मिरची तळून घ्यायची. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण छान मिरची तळून घेतली. आता याच्यावर थोडंसं आपण मीठ स्प्रेड करणार आहे. ते आपण मीठ टाकून घेणार आहे. मस्त एकदम घरच्या घरी एकदम छान. तर हे अशी मिरची आपण पूर्ण मीठ लावून घेतली. तर प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते. तर हे अशा पद्धतीनं आपलं हे समोसे गरमागरम एकदम तयार झालेले आहे. घरच्या घरी एकदम आणि सहज आणि सोपी घरच्या साहित्यामध्ये. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.